आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक आंदोलन केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर शाखेच्या वतीने माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम येथील प्रेम ऑटो पेट्रोल पंपजवळ निदर्शने करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवला। या आंदोलनामध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोये, उपशहराध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईटकर, नगरसेवक गणेश लांडगे, विधानसभा सचिव योगेश सोहनी, शहर सचिव महेश मोरे, विभाग प्रमुख कपिल पवार, कामगार सेना सचिव सागर चाळसे, शाखाध्यक्ष दिनेश पाटील, दिलीप गायकवाड, उपविभाग अध्यक्ष संदीप घाडीगावकर, विभाग अध्यक्ष एंटक पाटील, मनविसे रुपेश पाटील, कल्याण पूर्व विधानसभा सचिव सनी खैरनार, उदय वाघमारे, देवेंद्र पिंगळे, विभाग अध्यक्ष आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिन खराब होत असल्याचा मनसेचा दावा आहे। या मिश्रणामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। इथेनॉल धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचा सरकारचा दावा खोटा असून याचा फायदा ठराविक कंपन्यांनाच होत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे। सरकारने याविषयी स्पष्ट धोरण जाहीर करावे। इथेनॉलच्या सक्तीमुळे झालेल्या वाहनांच्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसेच्या वतीनं करण्यात आली। परिस्थिती आपण बघतोय, संपूर्ण रिक्षावाले असो किंवा प्रायव्हेट मालक असो, सगळ्यांची ओरड अख्ख्या देशभर चालू आहे। परंतु नितीन गडकरींना याचा काही फरक पडत नाही। गेल्या कित्येक महिने झालं ओरडून जर नागरिक बोलत आहेत तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि इथेनॉल मिक्स करणं हे खूप वाईट आहे। यासाठी आपण जर बघितलं तर एकच तामिळनाडू राज्यामध्ये तिथले मुख्यमंत्री जर निर्णय घेऊ शकतात की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इथेनॉल मिक्स पेट्रोल मी स्वीकारणार नाही, तर तसंच महाराष्ट्र शासनाने पण ते दाखवावं आणि निश्चितपणे हे जे काही लोकांचे नागरिकांच्या याच्याची मायलेज तुम्ही बोलताय की मायलेज एवढं याच्यामध्ये मिळत नाही, वरनं ज्या काही गोष्टी आज त्याचे गैरफायदे तोटे आहेत ते आपण सगळे लोक निदर्शनं आणतात, तरी पण कुठल्याही प्रकारचं केंद्र सरकार हलत नाही। तर निश्चितपणे आमचं आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर ही बंदी आणा आणि आपण जसं बोलले की बाबा जर 20% आम्ही जर देऊ तर त्यानंतर आम्ही 15 रुपयांनी पेट्रोल देऊ। पेट्रोलचे दर आहेत तेच राहते, कुठल्याही प्रकारचे 1 रुपया तुम्ही कमी करत नाही आणि इथेनॉल 20% तुम्ही बोलता तर 100% काही इथेनॉल आणणारच, तर हे खूप चुकीचं धोरण आहे आणि आपल्या मुलासाठी आपल्या नातेवाईकांसाठी पिढ्यानपिढ्याची कमाई करण्यासाठी कुठं हे चाललं असेल तर ते खरंच बंद व्हावं आणि आमचा ह्या आदरणीय राजसाहेब पाटील यांनी या विषयाला विरोध केला आहे। त्या माध्यमातून आज कल्याण शहरातर्फे आम्ही आज हे आंदोलन केलं।